बाळांनो, अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न आहे, मस्तपैकी आहे, सोपा पद्धतीनं, अगदी सोप्या पद्धतीनं सोडून देतो. एकदम सोपा प्रश्न आहे. प्लेसेस ए अँड बी आर 30 किलोमीटर अपार्ट अँड दे आर ऑन अ स्ट्रेट रोड. एका स्ट्रेट रोडवर, समृद्धी महामार्गावर, एके ठिकाणी ए ठिकाण आहे, एके ठिकाणी बी ठिकाण आहे. समृद्धी महामार्ग म्हणजे थोडक्यात असा पूर्ण स्ट्रेट रोड दिलेला आहे, कुठेही टर्न नाही, या पद्धतीनं रोड दिलाय. हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए पासून हमीद फ्रॉम ए टू बी ऑन बाईक. ए पासून बीच्या दिशेने बाईक, टू व्हीलर गाडी आहे आणि गाडीवरून तो बीच्या दिशेला निघालेला आहे, या बाजूला निघालेला आहे. ॲट द सेम टाइम, त्याच वेळेला जोसेफ स्टार्ट फ्रॉम बी, इकडून बी ऑन बाईक, ट्रॅव्हल्स टुवर्ड्स ए, दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट्स. बघा, हमीद आणि जोसेफ, हमीद आणि कोण आहे? जोसेफ. ते दोघं मित्र आहेत, ते दोघं मित्र आहेत बाळांनो. हमीद एच या ठिकाणी राहतो आणि जोसेफ बी या ठिकाणी राहतो, आणि ते दोघं एवढी मित्र आहेत की दोघं एकमेकांना भेटल्याशिवाय चहा सुद्धा घेत नाहीत. पण ते किती मिनिटात एकमेकांना भेटतात? 20 मिनिटात. मग हमीदनं तोडलेलं अंतर आणि जोसेफनं तोडलेलं अंतर, असं दोघांच्या अंतरांची बेरीज जर केली तर 30 किलोमीटर अंतर भरतं. मग आता डिस्टन्स बरोबर काय? स्पीड इंटू टाइम. स्पीड इंटू टाइम. मग हमीदचं स्पीड किती आहे बा? लेट द स्पीड ऑफ हमीद बाईक बी x किलोमीटर अँड द स्पीड ऑफ जोसेफ बाईक बी y किलोमीटर पर आवर. किलोमीटर मध्ये घेतलेला आहे, मिनिटाचा तास करावा लागणार आपल्याला. ओके. मग हमीदनं तोडलेलं अंतर, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड. हमीदचं स्पीड किती आहे? x इंटू टाइम किती लागला त्याला? 20 मिनिटं, म्हणजे 20/60 तास, प्लस जोसेफनं तोडलेलं अंतर, जोसेफचा स्पीड किती आहे? y इंटू त्याला लागलेला वेळ 20 मिनिटं, 20 मिनिटाचा तास, आणि दोघांची बेरीज म्हणजे 30 किलोमीटर. यानं तोडलेले अंतर. लक्ष द्या, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. स्पीड x टाइम 20/60. हमीदचं स्पीड इंटू टाइम, टाइम 20/60 अधिक जोसेफचं स्पीड गुणिले 20/60 टाइम आहे, बरोबर 30. हे एक इक्वेशन तयार होणार. नंतर फ्रॉम सेकंड कंडिशन वाचा, 20 मिनिट्स. इफ जोसेफ वुड हॅव स्टार्ट फ्रॉम बी ॲट द सेम टाइम बट इन द अपोजिट डायरेक्शन. म्हणजे दोघं एकमेकांना, बघा, हमीद या बाजूला आहे, हमीद, आणि इकडं कोण आहे? जोसेफ. मग जोसेफनं काय केलेलं आहे? अपोजिट साईडला गेला. तो रोज अलीकडे यायचा, पण आता त्यानं काय केलं? जोसेफनं खाली तोंड केलं. जोसेफ डायरेक्शन. हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours. फाइंड द स्पीड ऑफ हमीद अँड जोसेफ. बघा, हमीदनं जोसेफनं तिकडं तोंड केलेलं होतं, अपोजिट डायरेक्शन. मग तो खाली निघालेला होता. मग 3 तासांनी एकमेकांना भेटले. 3 तासात यानं तोडलेलं अंतर आणि त्यानं इथून इथंपर्यंत तोडलेलं अंतर
3 तास, वेळ किती लागला 3 तास, स्पीड किती आहे, याचं स्पीड, मग आता डिस्टन्स बरोबर याचं स्पीड आहे x 3 तास, याचं डिस्टन्स बरोबर स्पीड याचं y आहे 3 तास टाइम, स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स, स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. पण हमीद इथून इथंपर्यंत गेलेला होता, जोसेफ इथून इथंपर्यंत गेलेला होता. मग या हमीदच्या अंतरातून जोसेफचं अंतर जर मायनस केलं तर आपल्याला 30 किलोमीटर मिळेल. म्हणजेच 3x मायनस 3y इज इक्वल टू 30. 3x मायनस 3y इज इक्वल टू 30. इक्वेशन नंबर 2. इथे एक इक्वेशन मिळालं, डिवायडिंग थोराड बाय 3, 3 न डिवाइड केलं, इक्वेशन नंबर 2. आणि इथे इक्वेशन नंबर 1 तयार करूया. एक नंबरचे इक्वेशन बघा, 20 त्रिक 60, x गुणिले 20 त्रिक y गुणिले 20 त्रिक बरोबर 30, x अपॉन 3 प्लस y अपॉन 3 इज इक्वल टू 30. छेद समान आहे, एकदा घ्या, x प्लस वाय इज इक्वल टू 30 भागलेला आहे गुणलं, x प्लस वाय इज इक्वल टू 30 इंटू 3, x प्लस वाय इज इक्वल टू 90. इक्वेशन नंबर 1. वायला वाय जाईल, गणित संपलं बाळांनो. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. एक नंबरचे इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 90, x मायनस वाय इज इक्वल टू 10. 2x इज इक्वल टू 100, x इज इक्वल टू 100 बाय 2 आणि x इज इक्वल टू 50. आलेली किंमत इक्वेशन नंबर 1 मध्ये भरा. पुट x इज इक्वल टू 50 इन इक्वेशन 1, x प्लस वाय इज इक्वल टू 90, 50 प्लस वाय इज इक्वल टू 90, y इज इक्वल टू 90 मायनस हे प्लस आहे आणि 90 मधून 50 गेलं किती राहिलं 40. म्हणजे हमीदचा स्पीड किती आहे 50 आणि जोसेफचं स्पीड किती आहे 40. हमीदचं स्पीड 50 आलं, जोसेफचं 40. हमीद traveled at the speed of 50 km/h and Joseph traveled at the speed of 40 km/h. तासी वेग दिलेला आहे बाळा.